आता कसं बोलतो, एक काळ होता आहो म्हणून बोलत होता. आता माऊली तुम्हाला विचारतो, माय मोले बसल्या, तुम्ही सांगा, तुम्ही मालकानं कसं बोलतो? आहो म्हणून बोलतो. सुरुवातीला आहो म्हणतो, नाही ऐकलं तर अरे पर्यंत जाते. आणि काय काय लोक तर नाव घेऊन बोलवते. सध्या तसंच झालंय. शहरामध्ये राहणाऱ्याला महत्वाची गोष्ट आहे बरं. शहरामध्ये राहणाऱ्या मात्र एक वचनामध्ये एकमेका नवरा बायकोला बोलून घेतात. ये रे, हे जा रे. मग ते लक्षात घ्या. मग पार्वती मातेला बोलता येत नव्हते का? लक्षात घ्या, पार्वती मातेने पूर्ण 17 अध्यायामध्ये प्रत्येक प्रश्न देवीचंच आहे, परंतु किती विचारपूर्वक प्रश्न विचारतात, किती विचारपूर्वक, किती श्रद्धेने, किती प्रेमाने, किती अंतःकरणातून. म्हणून थोडं चांगलं विचारले, म्हणूनच भगवंत सविस्तारपणे सांगितलं. भगवंत देखील तेवढंच प्रेमानं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघा, भगवंत सुद्धा बघा, प्रश्न काय होते देवीचं, प्रकृती काय काय आहे, ज्ञान काय हे जेव्हा मला सांगा, तर त्याला उत्तर असं सांगतात भगवंत. शिवा उवाच, आपलं स्पष्ट आहे ना, शिवा उवाच. त्याच्यामध्ये काय म्हणतात पुढं, विकल्पहीन शिष्यस्य श्रोत्रो बीजम च सद्गुरु अव्यक्तम प्रोक्तवान शुद्धम ज्ञानांग तत्समीरितम. अशी सांगून काय म्हणतात, ईश्वर म्हणे अंबे प्रती. बघा माऊली.